सविनय नमस्कार. आजचा एपिसोड आहे स्वातंत्र्य व स्वैराचार. स्वातंत्र्य व स्वैराचार इतकी प्रचंड गल्लत झालेली आहे आपल्या देशामध्ये. सध्या तर इतकं पीक आलेलं आहे, विषारी पीक स्वैराचाराचं. आणि जी कोळी पोरं पोरी आज आहेत, पालक आहेत, तेही तसे कोवळे ज्यांची मुलं लहान आहेत वगैरे. म्हटलं हा विषय आपल्या पद्धतीने पोचवण्याचा प्रयत्न तर करूया. स्वातंत्र्य व स्वैराचार. एक लक्षात घ्या, मी एखाद्या कागदावर चित्र काढतोय, बरोबर आहे, किंवा एखाद्या कॅनव्हासवर. त्या कॅनव्हासवर मी चित्र काय काढायचं हे मी घेतलेलं स्वातंत्र्य आहे किंवा मला दिलं गेलेलं स्वातंत्र्य आहे. मी काही करावं, तिथे पक्षाचं चित्र काढावं, कावळ्याचं काढावं, सूर्योदयाचं काढावं, ऍबस्ट्रॅक्ट करा, काहीतरी पेंटिंग करावं, काही फरक नाही पडत आहे. ते स्वातंत्र्य आहे. पण म्हणून त्यानंतर जे काही ब्रश आहेत ते मला धुवायला लागू नयेत किंवा कापडाने पुसायला लागू नयेत म्हणून मी जर का ते भिंतीवर साफ करणार असेल ते घासून, आणि तिकडे कुठच्या तरी पिण्याच्या पाण्यामध्ये जर का ते विसळणार असेल, तर तो स्वैराचार झाला. स्वैराचार झाला, स्पष्ट शब्दात नीचपणा झाला तो. हा फरक स्वातंत्र्य आणि स्वैराचारातला. अमेरिकेमध्ये, न्यूयॉर्कमध्ये स्वातंत्र्य देवतेचा अतिशय देखणा पुतळा आहे, रोमन स्टाईलचा. त्यामध्ये त्याच्या समोर मला वाटतं विक्टर नावाच्या माणसाने, मोठ्या माणसाने असं विधान केलं होतं की स्वातंत्र्याच्या पुतळ्यासमोरच स्टॅच्यू ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी नावाचा सुद्धा एक पुतळा उभा करा. Not only Statue of Liberty, but opposite side it should be Statue of Responsibility. जबाबदारीचा पुतळा, स्वातंत्र्यामुळे येणारी जबाबदारी. मी एक आर्काइव्हचं नाटक बघितलं होतं, खूप अभ्यासपूर्ण नाटक केलं होतं. त्यात 1942ची महात्मा गांधींची चले जाऊची चळवळ यशस्वी झाल्यावर असं एक मंथन झालं होतं त्यावेळेला विद्वान लोकांमध्ये आणि स्वातंत्र्य सैनिकांमध्ये, की आता हळूहळू आपण शिबिरं भरवायला लागूया, म्हणजे वर्कशॉप्स, की स्वातंत्र्याची व्याख्या काय, स्वातंत्र्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या काय. पण त्यानंतर काही गोष्टींमुळे ते मागे पडलं. आणि त्यावेळेच्या पिढ्या, जेव्हा मी माझ्या वडिलांची, त्याच्या अगोदरची पिढी जेव्हा आठवतो, विशेषतः माझी वडिलांची पिढी ही स्वातंत्र्यानंतरची, त्यावेळेला ती पिढी आदर्शच होती. आदर्शच होती, बेताल कधीच नव्हती ती पिढी. मग त्यात कोणी जास्त शिकलेला असेल, कोणी कमी शिकलेला असेल, पण बेताल नव्हते, वाह्यात नव्हते, स्वैराचारी नव्हते. आज या सगळ्याची फार फार गरज वाटते मला. अशी शिबिरं पुन्हा घेतली पाहिजेत, गल्लोगल्ली घेतली पाहिजेत. एक साधं उदाहरण सांगतो. आज एपिसोडच्या शूटिंगला येताना एका गल्लीत मॅच चालू होती, मॅच, क्रिकेटची, गल्लीमध्ये, बरं का. मोठाले स्पीकर, गाडी, हा सगळा तमाशा चालू होता. आणि माझ्या समोरच एक कार त्या गल्लीत शिरत होती. असतील त्यांचे नातेवाईक तिकडे, बाहेर लगाव, बाहेर लावा, आज खेळ, आज मॅच आहे. पण त्या गल्लीमध्ये राहणाऱ्यांनी गाड्या लावायच्या कुठे? हा, स्कूटरी लावायच्या कुठे? मोटरसायकली लावायच्या कुठे? आणि का हा छळवा? बरं, त्यात ह्यांच्यात वीरश्री संचारलेली. त्यामुळे उद्या एखादा बॉल लागला, एखाद्याच्या गाडीची लांब काच तुटली, तर कोण जबाबदार? किंवा खिडक्यांच्या काचा, शेवटी माणसं राहतात ना अवतीभोवती. मैदानावर जाऊन नाही खेळतायत, हा स्वैराचार. बरं, कोणाकडे कंप्लेंट करायची? हा, स्वातंत्र्यानंतर जसजसा काळ पुढे जातोय हे कळतच नाही की कंप्लेंट कोणाकडे करायची आणि आपल्या कंप्लेंटची दखल घेतली जाणार आहे का? कारण शेवटी आपल्याला त्या गल्लीत राहायचं आहे. म्हणजे किती तणाव. हे दिलं का स्वातंत्र्याने आम्हाला? स्वातंत्र्य पवित्रच होतं, कारण ते देणारी माणसं पवित्र होती. आणि आज सगळीकडे स्वैराचाराचं नुसतं बेफाम विषारी पीक. समजा हा, माझ्याकडे माझे नातेवाईक आलेत बरेच, गेट टुगेदर आहे, पार्टी आहे, असं धरून चालूया, आनंदोत्सव म्हणूया, पार्टी नको ती. हा, तर आणि लहान मुलंही अनेक आहेत. आणि सगळेजण म्हणाले की आम्ही गच्चीवर जाऊ खेळायला. हो, जा ना. वाह, असं कसं? छान लांब लचक गच्ची आहे, खेळा त्याच्यात, काय खेळायचं ते खेळा. हा, कॅरम देऊ का तुम्हाला? क्रिकेटही आहे आपल्याकडे, सगळं साहित्य. हे त्यांना दिलेलं मी स्वातंत्र्य आहे.
आणि त्यांनी ते ठरवायचं काय खेळायचं ते. कबड्डी खेळायची, कुतुतू खेळायचा, क्रिकेट खेळायचं, कॅरम खेळायचा का नुसती पकडापकडी खेळायची, हा त्यांचा अधिकार आहे. त्यात मी ढवळाढवळ करता कामा नये. हे त्यांचं स्वातंत्र्य आहे, त्यांना मिळालेलं स्वातंत्र्य आहे आणि दिलं गेलेलं स्वातंत्र्य आहे. पण हेच जर का ती सर्व मुलं उद्या गच्चीच्या कठड्यावर उभी राहून वाकून बघायला लागली तर तो त्यांनी केलेला स्वैराचार आहे. हा फरक आधी शालेय जीवनापासून कॉलेजमध्ये पालक, शिक्षक, विद्यार्थी, समाजातला प्रत्येक घटक याला आता शिकवायची वेळ आलेली आहे की स्वातंत्र्य व स्वैराचार यातला फरक काय. आणि लक्षात ठेवा, स्वैराचारामुळे सामाजिक, आर्थिक, मानसिक अशांतता वाट्याला येते. आणि साधी याची आम्हाला जाणही असू नये ही खेदाची गोष्ट आहे. दोन माणसांना समजा तो खरा आनंद नसतोच. आता तुम्ही मला सांगा, गल्लीत खेळणारे जी काही क्रिकेटची मॅच मी आता बघितली त्याला काय आनंद मिळतोय, कसला आनंद मिळतोय. हा, दोन्ही बाजूला बिल्डिंगा लागलेल्या, बॉल कुठे गेला तर शोधण्यामध्ये परत अर्धा तास, माहीतच ढणाढणा स्पीकर गाणी लावायला. अरे अवतीभोवती कोणीतरी अभ्यास करत असेल, कोणी विकलांग असेल, वयस्कर माणसांना अतिशय त्रास होतो सगळ्याचा, ऑटिझम असेल कोणाला, कोणी स्पेशल चिल्ड्रन असतील, मेंटली डिसेबल्ड असतील, फिजिकली डिसेबल्ड असतील, आणि मुळात शांतता भंग करण्याचं काय कारण आपल्याला, इतरांना त्रास द्यायचा, छळायचा. हा स्वैराचार स्वातंत्र्य नव्हे. आणि हेच आमच्या देशात पदोपदी सगळीकडे बघायला मिळत आहे. अशांतता कशी निर्माण होईल, अशांतता कशी टिकून दिसेल, याच्यासाठी प्राणांतिक प्रयत्न काही जण करतायत. हा काय प्रकार आहे सगळा. अतिशय वेदना होतात. आमची पिढी, आमच्या आधीची पिढी या सगळ्यांनी चांगला काळ बघितलाय. कृपा करा आणि माझ्या एपिसोडकडे, कुठच्याही एपिसोडकडे राजकीय रंगाने बघू नका. माझा कुठच्याही राजकीय पक्षावर वगैरे म्हणजे काय म्हणतात त्याला राग नाही. ते राजकीय पक्ष आहेत, त्यांनी जर या सगळ्याचा विचार केला आणि आनंद द्यायचा ठरवलं तर कठीण काहीच नाहीये. काही राजकीय पक्षांचे कार्यक्रम मी केलेले पण आहेत, माझे एकपत्री कार्यक्रम, त्यावेळेला मी हे मांडतो. आणि सुदैवाने कोणी त्यानंतर अंगावर तरी माझ्या तरी धावून आलेलं नाहीये. म्हणून मला अजूनही आशा वाटते. हे खरं आशेचं कारण आहे की माझ्या अंगावर नाही धावून आलं कोणी हे सगळं बोलल्यानंतर, की तुम्ही कोण अतिशहाणे. आणि दुसरं म्हणजे वाचाळवीर आमच्या देशातले. पुढच्या पिढ्यांना आम्ही काय दाखवतोय हो. इतक्या सुंदर गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. समाज सुधारक आपल्या देशातले लढवय्ये आहे. शिवाजी महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत, कोण नाहीये. बाजीराव पेशवे आहेत. किती किती मोठी माणसं प्रत्येक क्षेत्रात, वैद्यकीय असू दे, इंजिनिअरिंग असू दे, त्यांचं नाही का काही सांगता येणार. नुसते आरोप प्रत्यारोप, वाचाळवीर. बराच एपिसोड तापल्यासारखा झालाय ना. थोडा आता विनोद ऐकवतो शेवट करताना. रामदास फुटाणे साहेबांनी सामना नावाचा चित्रपट काढला होता. मला वाटतं 1975चा चित्रपट असेल तो. अप्रतिम पिक्चर, अप्रतिम. ज्या वेळेला वातावरण बिघडायला सुरुवात झाली होती, राजकारण, गुंडगिरी आणि भ्रष्टाचार हा सुरुवात झाला होता, त्यावेळेला, आता तर काय बघायलाच नको आणि कोणाला एकाला नावं ठेवायला नकोय. प्रत्येकाने आपापलं पद्धत चेक केली पाहिजे. तर त्यावेळेला त्याच्यामध्ये त्या एका गुंड पुढाऱ्याचा, भ्रष्ट पुढाऱ्याचा एक पाळीव असा मस्त असा 6-6.25 फूट असा रानगेंडा मवाली एक पाळलेला असतो. त्याला डॉक्टर श्रीराम लागू, ज्यांनी त्यात मास्तरचं कॅरेक्टर केलेलं आहे, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याच्या अगोदर स्वप्न बघणारं आणि स्वातंत्र्यानंतर ती सर्व स्वप्न साकार होतील याच्या आशेवर जगणारं व्यक्तिमत्व आणि वाट्याला आलेला भ्रमनिरास, असं ते कॅरेक्टर. विजय तेंडुलकरांचं लिखाण. ते मास्तर म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू त्या गुंडाला विचारतात, म्हणजे पुढाऱ्याचा जो पाळीव गुंड असतो त्याला एक प्रश्न बऱ्याच दिवसांपासून विचारायचा होता. आपल्या सुंदर बिंडोकपणाचं रहस्य काय, असा तो प्रश्न आहे. तेव्हा तो गुंड म्हणतो, हे मास्तुर्या जातो का हानू एक. नाही, मारहाण तर आपण करालच, पण प्रश्नाचं फक्त उत्तर हवंय. आपल्या सुंदर बिंडोकपणाचं रहस्य काय आहे, असं बऱ्याच वेळेला विचारावं असं वाटतं. काय करणार, पण मी एक जनतेतला माणूस, अवतीभोवती कोंडाळं बाळगू शकत नाही.
कोंडाळं असावं, समविचारी लोकांचं असावं, ज्ञानी लोकांचं असावं, माझ्यापेक्षा ज्ञानी, आणि मी त्यांच्यात सामील व्हावं. अजूनही हेच डोक्यात येतं. बस थोडासा शिक्षण मंत्री असतील, शैक्षणिक संस्था असतील, शिक्षक असतील, पालक असतील, सर्व माझे मित्रमैत्रिणी, मुलं मुली जे शिकतायत, बस यातला फरक समजून घ्या बाबांनो. स्वातंत्र्य व स्वैराचार. धन्यवाद.